नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते पात्र महिलांना मिळाले आहेत आणि लवकरच या योजनेचा 11वा हप्ता सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2 ते 3 मे 2025 दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात मिळाला. यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तेव्हाच उपस्थित झाला होता. मात्र सरकारमधील मंत्र्यांकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यातच जमा केला जाईल असे बोलले जात होते. यामुळे 31 मे पर्यंत सर्व महिलांना मे महिन्याचे पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र तसे काही झाले नाही. मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि आता याच हप्त्याच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच वर्ग होईल हे क्लिअर झाले आहे. जून महिन्यात वटपौर्णिमाचा सण साजरा होणार आहे आणि याच मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असे बोलले जात होते. यामुळे खरंच फडणवीस सरकार वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्त्याची भेट देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याच्या चर्चा काही मीडिया रिपोर्टमध्ये सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे असे काही मीडिया रिपोर्ट आहेत जे की मे आणि जून या दोन्ही हप्त्याचे पैसे सरकार एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करू शकते असा दावा करत आहेत. यामुळे खरंच सरकार मे आणि जून या 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार का ही सुद्धा गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. तथापि या संदर्भात सरकारकडून अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.